नमस्कार मित्रांनो, गावरान सचिन या चॅनलला तुमचे आभार. तर आपण आज पण काढणार आहे कालबीची बहीण म्हणजे टालिया. तर आपल्या संघात आहे आज सौरभ आणि कुणाल आणि मी, आणि आपण तिघं जण आणि टालिया काढणार आहे म्हणजे कालबीची बहीण. आपला पहिला ब्लॉग गेला 2-3 दिवसाच्या अगोदर. तसंच आहे आपले पण, आणि आमच्या घराच्या बाजूला जाईल ते पण म्हणजे बांधाच्या खाली. आपण काढणार, तुम्हाला दाखवतो काढताना आणि खूप मजा करू आणि खाऊ सणाला पिरिरी. सौरभ आणि कुणाल खुर्चीत बसलाय, सौरभ खाली उभा आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, ह्या आंब्यावर आहे इथे समोर, तुम्हाला दाखवतो. आणि तेवढ्यातच येतो आरव, आणि आरवने आणला नाही फणस. दोन आणला ना आरवनी फणस, दाखवतो. हे बघा, आरवने 2 कुठे आणलंस रे फणस? होय काय, चल ये तू पण येतोस आहे ना टाल्या काढायला. ये घरी फणस ठेवून ये. तर मित्रांनो चला आपण काढूया. चल रे कुणाल. तर मित्रांनो बघा, सौरभ आणि चालला आहे वरती. आपल्या वरती आंब्यावर आहे आणि आपण आता चढतोय. सौरभ वरती चढायला गेलाय म्हणजे आंब्याच्या झाडावर, आणि आंबे बघा किती लागले. तर मित्रांनो कुणाल खातोय आंबा, पिकलेला आंबा भेटलाय तो बघा कसा खातोय. गावची पोरं बघा कशी आहे, आणि आंबा खाली पडलाय त्याचा. आणि आरव पण आलाय, आणि सौरभ बघा वरती चाललाय. सौरभ दिसत असेल, सौरभ बघा सौरभ चाललाय वरती. आपण काढतोय आता टालिया, कालबीची बहीण टालिया. हळू चढ रे. तर मित्रांनो बघा, हे आमच्या घराच्या खालीच आहे, आणि पाऊस येण्यासाठी बघा सल्ली बांधली नाही. सल्ली म्हणजे याच्यामध्ये पावसाची झडक लागत नाही. आणि तिकडे फणस बघा, फणस पण आमचे भरपूर लागले हे बघा. तर टालिया हाय वरती, खूप लांब आहे तरी पण तो काढणार आहे. तर मित्रांनो हे बघा इथे आहे, हे बघा इथे आहे, पूर्ण सैनिकात आहे. आणि आज चढतोय सौरभ भाऊ. तर मित्रांनो आमचा गाव बघा कसा आहे, निसर्ग स्वर्ग, कोकण कोकण. बघा वरती सौरभ चढतोय. कुठे गेला तो? आणि तो बघा कुठे गेलाय, खूप वरती गेलाय तो. कुठे गेलाय तो बघा, आणि खूप वरती असल्यामुळे काही दिसणार नाही एवढं पण. आणि तो बघा चढलाय वर. तर मित्रांनो जांभळं पण लागलंय गावी. हे जांभळीचं झाड आहे आणि खाली जांभळं पण जमवत आहे. कुणाल आणि आरव हे बघा, दाखव रे. हे बघा जांभळं, हे जांभळं, आणि खायला जाम भारी लागतं. तर मित्रांनो हे बघा गावची माणसं बघा कसे आहे. हे बघा चाललंय घरी ते बघा. तर मित्रांनो सौरभने टालिया काढला नाही. ये खाली घेऊन ये तोंडातून. आणि बघा छोटासाच आहे, तर बघा येतोय खाली. तर मित्रांनो सौरभने बघा हातातून आणला नाही. मध आहे काय त्याला? आणा फक्त त्याला मधच आहे मित्रांनो बघा. आणि तो ओवेल आहे. ये खाली ये पटकन, ये खाली ये तू. बघा सौरभ आलाय खाली. तर मित्रांनो बघा कुणाल पण चाललाय वरती. कुणाल भाऊ चढले वरती, आणि सौरभ पण वरतीच आहे. आंबा बघा केवढा मोठा आहे, पुढं जाम मोठा पुढं. आरव जमवतोय फक्त जांभळं. बघा चढले. तर मित्रांनो हे बघा
उन्हाच्या हातात मधीचा पोला आहे. तर मित्रांनो हे बघा काढला सौरभनी टालिया आणि हा मधाचा पोळा. हा बघा सौरभनी काढला वर्षीनी मधाचा पोळा. बघा असा पकड रे, तिघांनी पण पकडा. तर मित्रांनो आम्ही पुन्हा काढलेला हा दुसरा टालिया दाखव रे. हा बघा पूर्ण मधीचा घडाच आहे, पूर्ण मधीचा घडा आहे. हे बघा आणि हे बघा पोकल झालंय, याचा काय उपयोग नाही होत तरी पण आम्ही खातो त्याला. पान लागतंय बघ ना त्याला. ते बघा सौरभने काढला. सौरभ बघा त्याचं वरचं घरी झाला. सौरभच्या काही डोळ्यात गेला. तर मित्रांनो हे बघा पूर्ण मधीचा घडा. हा बघा पूर्ण मधीचा घडा. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपतोय आणि तुम्हाला जर आवडलं तर खरं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय.